मित्रांनो, गुढीपाडव्याला आपण आनंदाने गुढी उभारतो, पण या गुढी शब्दाचा उलगडा कधी केलाय का? मुळात गुढी हा शब्द दक्षिण भारतीय भाषेतून आल्याचं मानलं जातं. कन्नड भाषेत गुढी याचा अर्थ ध्वज किंवा पताका. विजयाचं प्रतीक म्हणून जो उंच ध्वज लावला जातो त्याला गुढी म्हणतात. काही अभ्यासकांच्या मते तेलुगू आणि कन्नडमध्ये गुढी म्हणजे मंदिर. आपण जेव्हा बांबूच्या काठीला वस्त्र, गाठी आणि कडुलिंब बांधून उंच उभारतो तेव्हा ते एका छोट्या देवळासारखं किंवा मंदिराच्या शिखरासारखं दिसतं, म्हणून याला गुढी असं नाव मिळालं असावं. संस्कृतमध्ये याला कूट किंवा कुटी असंही म्हटलं जातं. मराठी साहित्यात विशेषतः संत ज्ञानेश्वरांनी अधर्माची गुढी उतरवून धर्माची गुढी उभारण्याचा उल्लेख केला आहे, जो विजयाचा आणि मांगल्याचा निदर्शक आहे. या पाडव्याला केवळ घराबाहेरच नाही तर आपल्या ज्ञानातही शब्दांची गुढी उभारूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.